नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जसं की मी आतापर्यंत तुमच्याबरोबर 3 कॉलेज जे आहे ते फी स्ट्रक्चर शेअर केलं आहे। प्रायव्हेट कॉलेज जे की महाराष्ट्र स्टेटमध्ये येत आहे, जिथून की तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून जर अलॉटमेंट झालं, तुमच्याकडे डोमासाईल असेल, तुम्ही 10वी 12वी जर महाराष्ट्र स्टेटमधून केला असेल आणि तुमची जर इन्कम 8 लाखाच्या खाली असेल, एससी एसटी साठी कुठल्याही प्रकारचं इन्कमचं बंधन नाही आहे, तर तुम्हाला कॅटेगरीचं पूर्णच्या पूर्ण बेनिफिट मिळतं। त्याचबरोबर 15% सीट असतात ज्या की तुमच्या आयक्यू कोटा किंवा जो काय तुमचा एनआरआय कोटा राहील ना, तिथून फिल केल्या जात आहे। समजा तर ते जे कॉलेज असतात, समजा तर त्या कॉलेजपैकी मी तुम्हाला आतापर्यंत 3 कॉलेजचं फी स्ट्रक्चर शेअर केलं, जे की ऑफिशियली 2024 साठी जेवढी फीस भरावी लागेल ना, तर तेवढी फीस मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। कारण तुम्ही आतापर्यंत या जे कॉलेज आहे, समजा इथं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुण्याचं, त्याचं 2024-25चं फी स्ट्रक्चर मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। जसं की तुम्हाला आता समजा तुम्ही काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणार आहे, तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे, तुम्हाला किती फीस पे करावी लागेल, तर इथं जेवढी फीस आहे तेवढीच फीस तुम्हाला कॉलेजमध्ये पे करावी लागेल। ही गोष्ट लक्षात घ्या। तुम्ही आतापर्यंत जेवढे फी स्ट्रक्चर बघितले होते ते तुम्हाला जुने बघायला भेटतील। तर पहा, जे नवीन फी स्ट्रक्चर आहे याच्याबद्दल आपण पूर्ण चर्चा करणार आहोत की तुम्हाला ट्युशन फीस किती लागेल, डेव्हलपमेंट फीस किती लागेल, हॉस्टेलची फीस किती असेल, मेसची फीस किती असेल, डिपॉझिट किती घेतलं जाईल आणि डिपॉझिट कधी रिफंड भेटतं, कुणाला रिफंड भेटतं, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्हाला फीसचा डीडी कोणत्या नावाने काढायचा हे पण मी तुमच्याबरोबर सविस्तर शेअर करेन। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। जर पहा, आपण कॉलेजचं नाव बघितलं तर आपल्याला भारतरत्न अटल बिहारी मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये बघायला भेटतं। जर आपण फीस बद्दल बघितलं तर आपल्याला पहिल्यांदा एक ट्युशन नावाची फीस या ठिकाणी पे करावी लागते। जवळपास जर समजा आपण तीच फीस जर बघितली, ट्युशन फीस जी की ओपन कॅटेगरीसाठी जर समजा आपण विचार केला तर जवळपास 6,36,664 रुपये आपल्याला पे करावी लागते। जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय, तुमचा इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या वरी आहे, किंवा तुम्ही ओबीसी ईडब्ल्यूएस मध्ये येताय, किंवा तुम्ही फीजे एनटीबी एनटीसी एनटीडी एसबीसी कॅटेगरीमध्ये येताय, तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त असेल, तरी तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या राखण्यामध्ये जी फीस दिसते ना, तेवढी फीस तुम्हाला पे करावी लागते। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर जर समजा आपण ओबीसी साठी बघितलं आणि तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल, तुमच्यापाशी कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट असतील, तर तुम्हाला जवळपास 3,18,182 एवढी तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस जी आहे ती पे करावी लागेल। त्यानंतर जर समजा आपण ईडब्ल्यूएस कोटा बघितला, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येता, इन्कम 8 लाखाच्या खाली आहे, तर तुम्ही ईबीसी ईडब्ल्यूएस कोटा थ्रू काउन्सिलिंग करू शकता। तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचा डोमासाईल असायला हवा, तर तुम्हाला या ठिकाणी अर्धी जी आहे ती ट्युशन फीस पे करावी लागते। 3,18,182 एवढी तुम्हाला पे करणं पडेल। तुम्ही जर समजा एससी एसटी कॅटेगरीमध्ये येताय, तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस नाही, एकदम 0 ट्युशन फीस तुम्हाला या ठिकाणी पे करणं आहे। बाकी तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट रेडी असतील तर गव्हर्नमेंट तुम्हाला पूर्ण 100% या ठिकाणी ट्युशन फीसला स्कॉलरशिप देऊन टाकते। त्यानंतर जर समजा तुम्ही अदर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय, जसं की तुम्ही एसबीसी कॅटेगरीमध्ये येताय, किंवा फीजे मध्ये येताय, किंवा एनटीबी एनटीडी एनटीसी मध्ये येताय, तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस 0 पे करायची आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही समजा 15% इन्स्टिट्यूशनल कोट्याची काउन्सिलिंग करताय, अदर दॅन एनआरआय किंवा ओएमएस थ्रू तुम्ही काउन्सिलिंग करताय, तुम्हाला 3 पटीने जास्त फीस पे करावी लागते। तर जवळपास तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की जवळपास 19,09,092 रुपये एवढी तुम्हाला ट्युशन फीस 1 वर्षाची पे करावी लागेल। आणि जी काय ट्युशन फीस असते तुमची या ठिकाणी मेन्शन केलेली, ती 1 वर्षाची आहे। तुम्हाला परत सेकंड इयर परत थर्ड इयरला एवढी फीस परत पे करणं कंपल्सरी असते। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तुम्ही जर एनआरआय कोटामधून काउन्सिलिंग करताय, तुम्हाला 5 पटीने जास्त फीस द्यावी लागते, जी की 31,81,820 रुपये एवढी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर कट बघायला भेटून जाईल। नंतर जर आपण पाहिलं तर सेकंड फीस येते आपल्याला या ठिकाणी, जी की आपल्याला एक डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते। जर आपण डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी जवळपास 63,636 रुपये आहे। जर तुम्ही ओबीसी मध्ये येताय, तुम्हाला सेम तेवढी पूर्णच्या पूर्ण 63,636 रुपये पे करावं लागेल। पण तुम्ही ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी थ्रू काउन्सिलिंग करताय, तर तुम्हाला डेव्हलपमेंट फीस पण आधी द्यावी लागते, आधी जे आहे तुम्हाला गव्हर्नमेंट देऊन टाकतं। तर जवळपास 3,18,018 रुपये तुम्हाला जी आहे ती या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस ईडब्ल्यूएस ईबीसी वाल्या विद्यार्थ्यांना द्यावा लागेल। जर आपण एससी एसटी कॅटेगरीचा विचार केला, तुम्हाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी फीस द्यायची गरज नाही। तुमची डेव्हलपमेंट फीस पण 100% गव्हर्नमेंट पे करेल। तुम्ही जर अदर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय, फीजे मध्ये येताय, एनटीबी मध्ये, एनटीडी मध्ये, किंवा एनटीसी मध्ये येताय, किंवा एसबीसी कॅटेगरीमध्ये येताय, तुम्हाला या ठिकाणी 63,636 रुपये एवढी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण डेव्हलपमेंट फीस जी आहे ती कॉलेजला पे करावी लागेल। आणि हीच फीस सेम तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला भेटेल। 2024 मध्ये तुम्ही ऍडमिशन करताय, तर तुम्हाला 2025 ला पण एवढीच फीस बघायला भेटेल। जरी 2025चं फीस वाढलं तरी तुमची फीस वाढणार नाहीये, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर आपण 15% इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून बघितलं, अदर दॅन एनआरआय ओएमएस कोटा, तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी 1,90,908 रुपये एवढी या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस पे करावी लागेल, जी की 3 टाइम्स राहील। एनआरआय कोट्यामधून तुम्हाला परत डेव्हलपमेंट फीस पण या ठिकाणी 5 टाइम पे करावी लागते, जी की लगभग 3,18,180 रुपये तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते। त्यानंतर जर आपण टोटल फीसची बात केली, तुम्ही ऍडमिशन करायचा आणि त्यावेळेस तुम्हाला जी टोटल फीस द्यावी लागते, आणि ही फीस जी आहे ती तुम्हाला कॅटेगरीनुसार जी स्कॉलरशिप सोडली, तर त्याच्या व्यतिरिक्त जेवढी फीस तुमच्याकडून घेतली जाते, तर ती
तुम्हाला परत मिळत नाही आणि ती तुम्हाला फर्स्ट इयरला पण पे करावी लागते, सेकंड इयरला पण पे करावी लागते, थर्ड इयरला पण पे करावी लागते. तुमची डिग्री होईपर्यंत, इंटर्नशिप जोपर्यंत स्टार्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला पे करणं पडते. ही गोष्ट लक्षात घेऊ शकतात. अदर चार्जेस तुम्हाला दरवर्षी द्यायचे नसतात, ते पण मी तुम्हाला समोर सांगून देईन. जर आपण ओपन कॅटेगरीसाठी बघितलं या ठिकाणी टोटल फीस की तुम्हाला किती राहील फर्स्ट इयर सेकंड इयरसाठी, तर जवळपास या ठिकाणी 7 लाख रुपये तुम्हाला बघायला भेटते. ओबीसी कॅटेगरीसाठी बघितलं तर 3,81,818 रुपये बघायला भेटते. ईडब्ल्यूएस साठी बघितलं तर जवळपास या ठिकाणी 3.5 लाख रुपये तुम्हाला बघायला भेटते. एससी एसटीला कुठल्याही प्रकारची फीस द्यायची गरज नाहीये. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फक्त ॲडमिशन फॉर्मचे 1,500 रुपये देऊन तुमचे ॲडमिशन होऊन जाईल. जर अदर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी बघितलं तर जवळपास 63,636 रुपये तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागतील. अदर दॅन NRI OMS कोटा तुम्ही गेलेत तुम्हाला जवळपास या ठिकाणी 21 लाख जी आहे ती एवढी फीस या ठिकाणी बघायला भेटेल. जर तुम्ही NRI कोटा थ्रू करताय 5 टाइम्स तर तुम्हाला 35 लाख या ठिकाणी एका वर्षाची फीस जी आहे ती बघायला भेटेल. त्यानंतर जर समजा आपण पुढे थोडी सविस्तर चर्चा केली तर तुम्हाला या ठिकाणी एक रिफंडेबल डिपॉझिट दिलं जातं. मतलब रिफंडेबल डिपॉझिट मतलब काय की तुम्हाला परत भेटणार आहे, जे की अदर चार्जेसमध्ये येतं. जवळपास या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये जे आहे ते तुमच्याकडून एक डिपॉझिट या ठिकाणी घेतलं जातं, जे की प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी देणं कंपल्सरी राहतं. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त डिपॉझिट जे आहे ते तुम्ही जर समजा अदर दॅन NRI OMS कोटा थ्रू करताय तुम्हाला ते 3 टाइम्स द्यावं लागतं, म्हणजे 90,000 द्यावं लागणार आहे. जर तुम्ही ते समजा NRI कोटा थ्रू करताय तर जवळपास तुम्हाला 1,50,000च्या आसपास ती फीस पे करावी लागेल. ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता. डिपॉझिट पण तुम्हाला या ठिकाणी जे देणं आहे ते NRI कोट्याला 3 टाइम्स जास्त देणं आहे. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी यांनी मेन्शन केलंय की हॉस्टेल प्लस या ठिकाणी ट्रान्सपोर्ट चार्ज, म्हणजे तुम्हाला हॉस्टेलची फीस आणि हॉस्टेलपासून तुम्हाला कॉलेजमध्ये जाण्यासाठी यांची जी बस असेल ना त्या बसची जर फीस केलीचा विचार केला आपण तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 80,000 रुपये आहे आणि ती सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असते. तुम्ही NRI कोट्यामधून गेलात तरी तुम्हाला एवढीच देणं पडेल, तुम्ही स्टेट कोट्यामधून गेलात SC ST मध्ये येतात तरी तुम्हाला एवढीच देणं पडेल. हॉस्टेल प्लस ट्रान्सपोर्ट फीस आहे, मेसची फीस नाही आहे. मेस तुम्हाला जी आहे ती वेगळी द्यावा लागेल आणि ती मे बी पर मंथ पण असू शकते. तुम्ही जशी मेस लावताल त्यानुसार ती तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटू शकते. आता यांनी खाली काही इंपॉर्टंट पॉईंट दिलेले आहेत नोट्स म्हणून पहा. यांनी सगळ्यात अगोदर सांगितलं आहे की तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे ना तुम्हाला नॅशनल बँकमधून काढणं आहे आणि डीन BA FEMC पुणे पेएबल ॲट पुणे या नावानं तुम्हाला जो आहे तो तुमचा फीसचा DD काढणं आहे. कुठल्याही प्रकारे कॅशमध्ये फीस जी आहे ते कॉलेजवाले घेत नाही. कोणत्याच कॉलेजमध्ये तुम्ही कॅश जर फीस दिला तर ते अमाऊंट घेतलं जाणार नाही. तुम्हाला एक DD काढावा लागतो आणि तुम्हाला DD ह्या नावानं काढायचा. तुम्ही जर चुकीचा DD काढला तुम्हाला परत DD काढणं पडतं. त्याच्यामुळे तुम्ही हा जो PDF आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा मग आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथं पण तुम्हालाही शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यानंतर पहा यांनी सेपरेट मेन्शन केलं की तुम्हाला जो आहे तो सेपरेट डिमांड ड्राफ्ट काढणं आहे. टोटल फीसचा एक तुम्हाला सेपरेट काढणं आहे आणि जे काही डिपॉझिट तुमच्याकडून घेतलं जाईल आणि तुम्हाला ते परत दिलं जाईल आणि ते एकच वर्षी घेतलं जातं. जसं की तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये डिपॉझिट दिसतं ना तर ते तुमच्याकडून एकच वेळेस घेतलं जाईल, जे की तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयरला द्यायची गरज नाही आणि ते तुम्हाला तुमची डिग्री झाल्याच्या नंतर रिफंड दिलं जाईल. तर त्याचा तुम्हाला वेगळा DD काढणं आहे आणि तुम्हाला बाकी जे आहे समजा टोटल फीस जी की ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस पाहिली तर त्याचा तुम्हाला DD जो आहे तो वेगळं काढणं. त्यानंतर यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की तुम्हाला हॉस्टेल जर घेणं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. जर तुम्ही हॉस्टेल जॉईन करणार आहे तुम्हाला हॉस्टेलचा पण एक वेगळा DD या ठिकाणी काढणं पडेल. त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय. म्हणजे तुम्हाला घेणं असेल तर इफ कॅन्डिडेट्स वॉन्ट हॉस्टेल मतलब हेच होतं की तुम्हाला जर घेणं असेल तर तुम्हाला हॉस्टेल फीसचा पण एक 80,000चा DD काढून त्या ठिकाणी सबमिट करणं पडेल. खाली त्यांनी आणखीन एक लाईन मेन्शन केली की ऑल रिझर्व्ह कॅन्डिडेट जे आहेत ना EBC EWS तो तुमच्यापाशी ओरिजिनल इन्कम सर्टिफिकेट हवं, जे की 2023-24चं असायला हवं. आणि तुम्हाला जर स्कॉलरशिप ऑफ गव्हर्नमेंटनं जर रिजेक्ट केलं तर तुम्हाला पूर्ण जी आहे ती समजा फीस परत पे करावी लागते. ही पण तुम्ही गोष्ट थोडक्यात लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथं या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस फीस जी आहे ना ती 400 रुपये बघायला भेटते, जी की पूर्ण कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्हाला पे करणं कंपल्सरी राहील. तुम्हाला याचा ऑफिशियल वेबसाईट यांनी या ठिकाणी मेन्शन केला आहे. तुम्ही यांना मेल करून पण चौकशी करू शकता किंवा यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे. टाइम 10 AM ते 5 PM पर्यंत तुम्ही यांना कॉल करून यांच्यासोबत बोलू पण शकता. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघायला भेटेल. यांनी खाली तोच नोटीस दिलेला आहे की यांची अगोदर काहीतरी फीस होती, नंतर NRI कोट्याची जे काय शैक्षणिक शुल्क आहे ना ते 4 ऐवजी 5 असे वाचण्यात यावे असं काहीतरी यांनी मेन्शन केलं आहे. तुम्ही हा पण तक्ता एक वेळेस वाचू शकता जर तुम्ही NRI कोटा किंवा IQ कोट्यामधून काउन्सिलिंग करणार असेल तर पहा जे काय फी स्ट्रक्चर नवीन अपलोड झालं होतं अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुण्याचं, जे की 2024 साठी ऑफिशियल फीस तुम्हाला किती पे करावी लागत होती. कारण मला खूप सारे मेसेज येत होता की सर 2023चा एवढा फीस आहे तर 2024 साठी फीस किती इन्क्रीज होईल. तर तुम्ही आता एक कंपेअर करू शकता की या कॉलेजचं 2023चं किती होतं. तो पण तुम्हाला व्हिडिओ माझ्या प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल चॅनलच्या आणि तुम्ही हा पण त्याच्यासोबत कंपेअर करा. दोन्हीमध्ये तुम्हाला किती इन्क्रीजमेंट झालं हे बघा. याच्यात जेवढे इन्क्रीज आहे तेवढंच अदर कॉलेजची फीस इन्क्रीज होणार आहे. असं नाही की खूप जास्त इन्क्रीज होईल, पण जेवढे कॉलेज ऑफिशियल वेबसाईटवर त्यांचं 2024चं ऑफिशियल फी स्ट्रक्चर अपलोड करते ना ते पूर्ण मी विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करील. त्यासाठी फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा आणि तुम्हाला जर आमच्या थ्रू पेड काउन्सिलिंग करायची असेल MBBS पासून BSc
नर्सिंग ANM GNM पर्यंत, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला तिथं पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही सर बरोबर फीस किंवा कट ऑफ किंवा काउन्सिलिंग कशी असते, काउन्सिलिंगचे रूल काय असतात, स्टेट कोट्यामधून कसं जायचं, स्कॉलरशिपमध्ये डॉक्युमेंट कोणते असतात, तुम्हाला जर वैयक्तिक माझ्यासोबत कॉलवर बोलून किंवा पर्सनली व्हॉट्सअपवर मेसेज थ्रू बोलून तुमचा प्रत्येक डाऊट जर सॉल्व्ह करायचा असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 500 रुपीज चार्ज बघायला भेटेल. तर तुम्ही दिलेल्या नंबरवर पे करून व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाका सेम नंबरवर. आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि तुमचा ॲडमिशन प्रोसेस 2024चा जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत 24 आवर्समध्ये तुमचा कधी पण कॉल घेऊ आणि येणारी प्रत्येक अपडेट जी आहे तुम्हाला पर्सनली शेअर करू. काउन्सिलिंगचे रूल, कट ऑफ, फीस पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू.